आता तुम्ही मगाशी उल्लेख केला तसं की डिप्रेशन आणि हाडांची दुखणं असेल, मणक्यांचे विकार असतील, ह्याचा नेमका संबंध काय? एक लक्षात घ्या, विषाद म्हणजे काय, तर आपण सतत चिंता करणं, सतत एक एक गोष्टीचा विचार करून विषय ते डोक्यात ठेवणं. बऱ्याच वेळा काम, क्रोध, शोक, भय, ईर्ष्या, द्वेष, मत्सर हे भाव त्या डोक्यामध्ये सतत असतात. कुणाला कामाचे तर तो कामाचेच डोक्यात भाव कमीत कमी महिना 2 महिने ठेवतो. कोणी क्रोधाचे भाव ठेवतो, अरे तो मला असं बोलला ना, आता बघ त्याची कशी मारतो. एक लक्षात घ्या, तो भाव सतत डोक्यामध्ये राहून 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 त्याचं काहीतरी बरं वाईट करायचं हीच मनामध्ये भावना असल्यामुळे, शरीराने, मनाने, वचनाने, कायाने ही भावना असल्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं की त्या माणसामध्ये, त्या व्यक्तीमध्ये तो तशा प्रकारची कंपनं ब्रह्मांडामध्ये फेकून देतो बाहेर. ती ब्रह्मांड परत त्याला रिप्लिकेट वेगळ्या पद्धतीने त्याच्याकडे येतात. बघा तुम्ही आज अल्गोरिदम काय करतो, इंस्टाग्राम मध्ये तुम्ही काय बघताय, एखाद्याला चेक करायचं असेल तर त्याचा मोबाईल काढा, तो सात्विक प्रवृत्तीचा आहे का राजसिक आहे, त्याचा फक्त तुम्ही सर्च ऑप्शन उघडा, समोर दिसेल काय करतो तो. तर एक लक्षात घ्या, हा भाव जो आहे की तो काय बघतोय आणि त्याच्या मनात काय चालू आहे हे ओळखण्याचा सगळ्यात सोपा मार्ग, सध्याच्या युगातलं एक सोपं टेक्निक, सोपं टेस्ट. तर काय होतं की मनामध्ये काय चाललंय, मनामध्ये भाव काय आहे. मग आत्महत्या करणारा माणूस आत्महत्याबद्दलच विचार करतो, आत्महत्येचीच पुस्तकं वाचतो, तशाच सिरियल बघतो. एखादा चोर तसंच बघणार आहे, तसंच वागणार आहे. सात्विक माणूस तो बाबा देवधर्माचं वाचेल, देवधर्माकडे बघेल, एखादी धार्मिक विधीकडे बघेल. राजसिक माणूस तसा वागेल, तामसिक माणूस तसा वागेल. तर एक लक्षात घ्या, त्याचे भाव जे आहेत हे सगळे ठरलेले आहेत आणि त्या भावाचा परिणाम कुठे ना कुठे डिप्रेशनकडे, कुठे ना कुठे व्याधी निर्मितीकडे, कुठे ना कुठे कॅन्सरकडे होतोच. मग तो भले मणक्याचा कॅन्सर असेल किंवा इतर प्रकारचे कॅन्सर असतील, तर हे सगळं होण्याचं कारण आहे मन आणि विचार. तर माझ्याकडे एक मध्ये केस आली होती, एक लेडीज होत्या, 40-42 वयातल्या लेडीज होत्या आणि त्यांना सतत मान दुखायचा खूप त्रास होत होता आणि घरात कोणी पाहुणे आले किंवा इतर कोणी त्यांच्यावरती कामाची जबाबदारी पडली की लोक खूप जेवायला येणार आहेत किंवा काही, की लगेच त्यांचे खांदे आखडून जायचे, ओझं वाटल्यासारखं त्यांना व्हायचं, लगेच खांदे लॉक व्हायचे. त्याचबरोबर त्यांचे खूप मोठा परिवार होता आणि त्यांच्या परिवारामध्ये ते कुठे नाही गेल्यात, त्यांना एक फिलिंग यायचं की मी अरे या कार्यक्रमाला जाऊ नाही शकले, कारण त्यांना एक 20-25 प्रोग्राम दर महिन्याला जायची त्यांची सवय होती. खूप मोठी फॅमिली होती. मग ह्या फॅमिलीत तिकडे नाही गेले, मग त्याचा परिणाम मनावरती. मग अरे तीच साडी मी त्या प्रोग्रामला पण घातली, तीच साडी मी ह्याच प्रोग्रामला, मग त्याचा मनावरती परिणाम. आणि त्यांना मग तसं वाटायला लागलं की अरे तो मन सतत विचार करून कुठं ना कुठं त्यांना तो त्रास व्हायला लागला आणि त्याचा परिणाम त्यांच्या स्नायू दुखण्यांकडे चालू झाला. मग सगळे अंग दुखणं, सगळी मान दुखणं, सतत असे वेगवेगळे पेशंट वेगवेगळ्या पद्धतीने येतात. एक पेशंट होती, ती साधारण कपड्याच्या दुकानात कामाला होती आणि कपड्याच्या दुकानात कामाला असताना दिवाळीचा सीझन होता. त्या सीझनमध्ये तिने एक कपड्याचे जे मोठे मोठे पार्सल्स येतात बाहेरनं, ट्रॅव्हल्समधनं, ते पार्सल ती जागेवरती लावत असताना ती पडली ते पार्सल घेऊन आणि तिच्या मणक्यातनं गादी बाहेर आली आणि ती चकती बाहेर येऊन साधारण तिचा पायाला मुंग्या यायला चालू झाल्या, डाव्या पायाला. कंबर पूर्ण उजव्या साईडला शिफ्ट झाली आणि डाव्या पायानं नस सगळी चोकअप झाली. तर बऱ्याच वेळा तिने मग एक 5-6 फिजिओथेरपिस्ट केले पहिले, त्यानंतर आयुर्वेदिक डॉक्टरांकडे गेली, ॲलोपॅथी डॉक्टरांकडे. एक ऑपरेशन झालं. ऑपरेशन केल्यानंतर तिचं पहिलं ऑपरेशन सोलापूरमध्ये झालं. त्यानंतर ते काही बरं झालं नाही, तरी तो त्रास तसाच होता. मग त्यानंतर ती पुण्यामध्ये आली. पुण्यामध्ये शिवाजीनगरला एक ऑपरेशन तिने केलं आणि ते ऑपरेशन करूनही तिचा कंबरेला पूर्ण तिरकेपणा होता. कंबर पूर्ण तिरकी, मणका सगळा उजव्या साईडला शिफ्ट झालेला होता. तिला धड चालता येत नव्हतं, काही नाही. त्यानंतर मग ती माझ्याकडे आली. मी आल्यानंतर सगळं चेक केलं. चेक केल्यानंतर तिच्या डोक्यावरती हात ठेवला आणि चेक केल्यानंतर समजलं की फॉल्ट इन द लिव्हर. तर ती जेव्हा पडली घसरून, तेव्हा लिव्हरचे तिथले सगळे लिगामेंट टाईट झाले होते आणि हा प्रायमरी फॉल्ट होता. जोपर्यंत प्रायमरी फॉल्टला ट्रीटमेंट तुम्ही देत नाही तोपर्यंत किती ऑपरेशन केले. आज डॉक्टर लोक काय करतात, एक गादी जी बाहेर आली आहे, हे बघा, 2 मणक्यातलं गादी बाहेर आलेलं कट करतात, त्याला लॅमिनेक्टॉमी किंवा डिसेक्टॉमी म्हटलं जातं. पण 2 मणक्यातलं अंतर ते वाढू नाही शकत आहे. तो जो बाक आलाय तो सरळ नाही करू शकत आहे. आज आम्ही मॅन्युअल थेरपीची जी लोक आहेत ते काय करतात, 2 मणक्यातलं अंतर वाढवतात आणि गादी परत आत जायला जागा तयार करून देतात. तर आम्ही तिला साधारण एक 8 ते 9 महिने ट्रीटमेंट, पण पहिल्या महिन्यात तिचा बाक जवळजवळ 70% कमी झाला. काय होतं की मसल रिअलाइन करणं
व्हिसरल ऑर्गन रिअलाइन करणं आणि मेंदूचं फ्लुइड रिअलाइन करणं. जरी आपण एखादा विषय डोक्यात असेल किंवा शरीरात असेल किंवा मनात असेल, आज काय होतं बघा, मनुष्य आतमध्ये काहीतरी विचार करतो पण ओठावरती दुसरंच येतं. मनुष्य आतमध्ये विषय काहीतरी डोक्यात चालू असतं पण ओठावर एक असतं, ओठात एक असतं पण मनात एक असतं, हृदयात एक असतं. तर नेहमी काय झालं पाहिजे की जे हृदयात आहे ते ओठातनं व्यक्त झालं पाहिजे आणि जे ओठात आहे ते हृदयात व्यक्त झालं पाहिजे. ही अशी घटना ज्यावेळेस घडायला लागते तेव्हा आजार कमी कमी व्हायला लागतात, दडपण कमी होतं सगळ्या प्रकारचं. मग तिला आम्ही व्हिसरल मॅनिप्युलेशन, न्यूरोमेनिंजियल मॅनिप्युलेशन, क्रायोप्रॅक्टर या सगळ्या थेरपी दिल्या आणि ती सुंदर प्रकारे त्यातनं बरी झाली. आज तिला 2 मुलं झाली आहेत, सगळं संसार व्यवस्थित चालू आहे आणि मस्त ती आयुष्य जगतीये. क्या बात आहे. आता तुम्ही टेस्ट म्हणजे तिला आठवायचं कारण काय, ती कालच गिरनार चढून आली आणि तिचा मला फोन आला की सर मी गिरनार एका दमात चढले. क्या बात आहे, वा, इंटरेस्टिंग. आता तुम्ही व्हिसरल मॅनिप्युलेशनचा उल्लेख केला. एखाद्याच्या फक्त डोक्यावरती हात ठेवून त्याला नेमकं काय झालंय, त्याच्या शरीरात बिघाड काय झालाय हे कसं कळू शकतं? एक लक्षात घ्या, डोक्यावरती हात ठेवल्यानंतर क्रेनिओसॅक्रल रिदम समजतो की नक्की पेशंटचं की लिजन कुठे आहे. क्रेनिओसॅक्रल फ्लुइड, आपल्या डोक्यामध्ये क्रेनिओसॅक्रल फ्लुइड आहे, ते फ्लुइडला डायरेक्शन्स आहेत. ते उजवीकडे वाहतं, डावीकडे वाहतं, पुढे वाहतं आणि मागे वाहतं. ते वाहत असताना त्याचा संबंध तुमच्या ऑर्गनशी कनेक्टेड आहे आणि ते हाताला तशा प्रकारची स्पंदनं, तशा प्रकारची कंपनं लागतात की एक्झॅक्ट सांगता येतं की पेशंटच्या लिव्हरमध्ये प्रॉब्लेम आहे, पेशंटच्या किडनीमध्ये प्रॉब्लेम आहे, पेशंटच्या मेंदूमध्ये प्रॉब्लेम आहे, पेशंटच्या कुठेतरी क्रेनिओसॅक्रल रिदम मधनं राईट कॉर्नल, फ्रंटल कॉर्नल सुचरमध्ये प्रॉब्लेम आहे, सजॅटल सुचरमध्ये प्रॉब्लेम आहे, सॅक्रल प्लेक्सेसमध्ये प्रॉब्लेम आहे. एक लक्षात घ्या, स्पंदनं तुम्हाला हाताला समजतात आणि ती स्पंदनांचं तुम्हाला अभ्यास पाहिजे. एक लक्षात घ्या, इट्स अ प्रॅक्टिस ऑफ. माझं आता 7 ते 8 वर्ष मी ते काम करतोय आणि ते 7 ते 8 वर्षात कमीत कमी मी 20,000 लोकांच्या डोक्यावर हात ठेवले आणि रोज ते बघतोय. त्याच्यामुळे ती स्पंदनं आम्ही ओळखायला शिकलोय आणि ती स्पंदनं हातात मध्ये, आणि हे सगळं प्रूव्हन आहे, मी सांगतो म्हणून नाही. क्रेनिओसॅक्रल फ्लुइड जे आहे, डोक्यावरती हात ठेवल्यानंतर एक प्रकारचा रिदम समजतो, एक प्रकारची कंपनं मिळतात, जी कंपनं तुम्हाला आजार हा मेंदूमध्ये आहे का, मेंदूतली कंपनं, व्हिसरल ऑर्गनची कंपनं आणि त्याचबरोबर पाठीमागणं वाहणाऱ्या नर्वची कंपनं आणि त्याचबरोबर सॅक्रल प्लेक्सेस, लंबर प्लेक्सेस म्हणजे माकड हाडाच्या तिथल्या ज्या नर्व्ज आहेत, मज्जातंतू आहेत, त्याची कंपनं ही डोक्यावरती हात ठेवून कनेक्ट करता येतात. आणि ती कंपनं नुसतं एक लक्षात घ्या, फक्त डोक्यावर नाही, ती कंपनं परत आम्ही रिचेक करतो. रिचेक करण्यासाठी त्याचं टेक्निक आहे आणि हे सगळं व्हिसरल मॅनिप्युलेशन नावाचं अपलेगर युनिव्हर्सिटी आहे सिंगापूरमध्ये, त्याचबरोबर तिचं अमेरिकेतही ती युनिव्हर्सिटी आहे. त्याचे वेगवेगळे कोर्सेस भारताच्या बाहेर होतात. माझ्या जवळजवळ 30 ते 40 कोर्सेस भारताच्या बाहेर झाले, ज्याच्यामध्ये व्हिसरल मॅनिप्युलेशन आणि न्यूरोमेनिंजियल मॅनिप्युलेशन, त्याचबरोबर क्रायोप्रॅक्टर. तर हे सगळं जे अंडर येतं आयुर्वेद शास्त्र, त्याच्यासोबत हे व्हिसरल मॅनिप्युलेशन, ही ट्रीटमेंट आम्ही आमच्या पेशंटसाठी वापरतो. तर व्हिसरल मॅनिप्युलेशन मध्ये परत आम्ही पेशंटला पाठीवरती झोपवतो, पोटावरती हात ठेवतो बेंबीच्या खाली आणि चेक करतो की नक्की कुठला ऑर्गन मिसअलाइन आहे. बऱ्याच वेळा काही पेशंटचं लिव्हर मिळतं, मग ती लिव्हरची मोबिलिटी, लिव्हर स्वतः आतमध्ये 24/24 हालत असतो, 24 तास कंटिन्युअस हालत असतो, 24/7. म्हणजे असं नाहीये की आपला लिव्हर आज हल्लाय आणि उद्या बंद झालाय. एक लक्षात घ्या, आतमधला प्रत्येक अवयव हा कंटिन्यू मूव्ह होतोय. ओके, लिव्हरची मुवमेंट कंटिन्युअस चालू आहे, किडनीची मुवमेंट कंटिन्युअस चालू आहे, डिओडिनमची मुवमेंट कंटिन्युअस चालू आहे. तुमच्या तोंडामध्ये, नाकामध्ये जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत ती मुवमेंट कंटिन्युअस चालू असते. ओके, आपल्याला माहित नाहीये की आतमध्ये ते हलतंय. एक लक्षात घ्या, पृथ्वी हलती हे ऐकलंय? हो. आपल्याला वाटतं का आता पृथ्वी हलती? तसं आतमधले ऑर्गन हे कंटिन्युअस हलतात आणि हे पेशंटवरती आम्ही जेव्हा पोटावरती हात ठेवतो तेव्हा पेशंटला दाखवतो की हा ऑर्गन हलतोय, हा ऑर्गन फ्रोज झालाय म्हणजे हलत नाहीये. बऱ्याच वेळा त्याचे कुठले लिगामेंट हलत नाही हेही पोटावरती हात ठेवून सांगता येतं. आणि त्याचा आणि कुठल्या ऑर्गनचा दुसऱ्याशी काही संबंध आहे हेही सगळं सांगता येतं. हे बघा, हे नॉलेज आहे, हे स्किल आहे आणि हे 100% प्रूव्हन नॉलेज आहे. याच्यावरती बरेच रिसर्च पेपर पब्लिश आहेत. ज्यांना ह्याचं अजून काही बघायचं आहे तर पबमेड वरती अपलेगर युनिव्हर्सिटी आहे, त्यांनी बरेच रिसर्च पेपर या संदर्भातले पब्लिश केलेत आणि मी स्वतः गेली आज 8 ते 10 वर्ष झालं ही ट्रीटमेंट वापरतोय. आज मला स्पाईनमध्ये 19 वर्ष कंप्लीट झाले.
तर ह्या डिफरंट मॉडॅलिटीज इंटिग्रेटेड पद्धतीने आम्ही आमच्या दवाखान्यात वापरतो आणि खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट, ज्यांच्या गाद्या बाहेर आल्यात, नसा चोकअप झाल्यात, मान पाठ दुखते, कंबर दुखते, 2 मिनिटंही चालता येत नाही, अशा लोकांमध्ये खूप चांगले रिझल्ट इंटिग्रेटेड थेरपीने मिळतात सर. क्या बात आहे. इंटरेस्टिंग आहे खूपच विसरल मॅनिप्युलेशन. येस.